पहिलीपासून हिंदी सक्तीला नागपुरातील तज्ज्ञांचा विरोध होतोय। पहिलीपासून हिंदी अयोग्य आहे, मातृभाषेलाच प्राधान्य देण्याची गरज आहे। त्रिभाषा धोरण समितीने जाणून घेतली आहे नागपुरातील तज्ज्ञांची मतं। पाचवी नंतर तिसरी भाषा म्हणून हिंदीचा समावेश करावा असं मत व्यक्त करण्यात आले आहे। त्रिभाषा धोरण समितीच्या वतीनं आम्ही पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहोत। तर त्यासाठी आम्ही वेबसाईट तयार केलेली आहे आणि त्या वेबसाईटवर 4 प्रकारच्या प्रश्नावली आहेत। म्हणजे एक मराठी माध्यमातल्या शाळांसाठी, एक इंग्रजी माध्यमातल्या शाळांसाठी, एक हिंदी माध्यमातल्या शाळांसाठी आणि एक इतर सगळ्या माध्यमातल्या शाळांसाठी, आणि एक मतावली आहे। आता ज्या प्रश्नावली आहेत त्या सर्वसामान्य नागरिकांनी प्रतिक्रिया देण्याच्या आहेत। त्याच्यामध्ये मल्टिपल चॉईस टाईप प्रश्न आहेत आणि मतावली जी आहे त्याच्यामध्ये उत्तरं, निबंधासारखी उत्तरं द्यायची आहेत। हे तर आम्ही केलंच आहे आणि त्यावरती लोक खूप चांगला प्रतिसाद देत आहेत, त्यावरती सूचना करत आहेत। परंतु आम्ही त्याच्यावर न थांबता आम्ही महाराष्ट्रभर 8 वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहोत आणि त्याची सुरुवात आज आम्ही नागपूरपासून केलेली आहे। त्रिभाषा सूत्रीमध्ये पहिली वर्गापासून ते 12वी पर्यंत, किंबहुना बालवाडी ते 12वी पर्यंत मराठी ही अत्यावश्यकच असायला पाहिजे। माध्यम कोणतंही असो, मराठी भाषा हिला पर्याय नको। आणि ज्या दुसऱ्या 2 भाषा आहे त्या विद्यार्थ्यांना त्यांचं संधी द्यावी भाषा निवडीची। कारण आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 16 भाषा आपण 12वी पर्यंत पर्याय म्हणून उपलब्ध करून दिलेल्या आहे। मग जर आपण बहुभाषिक करतो म्हणतो आहे तर त्याच्यामध्ये इंग्रजी, हिंदी असा पर्याय न देता विद्यार्थ्याला जी आवडेल त्या 2 भाषा घेऊ देण्याची संधी शासनाने उपलब्ध करून द्यावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।